फ्रेंड्स, मी तनुजा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर शाळा सुरू झालेल्या आहेत आणि शाळा सुरू झाल्यावर आपल्यापुढे एक मोठा प्रश्न पडतो, तो म्हणजे मुलांचा टिफिन। मग पोळी भाजी वगैरे काही दिला तर मुलं खातच नाहीत, नाहीतर अर्धवट खातात, तर परत डबा तसाच घेऊन येतात आणि आपल्याला मग काळजी वाटते की बाबा आपल्या मुलाने काही खाल्लंच नाही। तर आज मी तुमच्यासोबत एक अशी रेसिपी शेअर करणार आहे, ती म्हणजे मुलांची आवडती डोरा केक। डोरा केक तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता, नाहीतर संध्याकाळच्या वेळी चहासोबत, नाहीतर ते दूध पितात ते दुधासोबत त्यांना करून देऊ शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। डोरा केक बनवण्यासाठी आता साहित्य पाहूया। मी अर्धा कप गहू पीठ घेतलेला आहे आणि अर्धा कप मैदा चाळून घेतलेला आहे। इथे मी अर्धा कप पिठी साखर वापरलेली आहे, पाव कप मिल्क पावडर वापरलेली आहे। मग 2 टेबलस्पून आम्हाला इथे मध लागणार आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा, 1 कप इथे मी दूध वापरलेलं आहे आणि व्हॅनिला एसेन्स। सुरुवातीला आपण आता ड्राय इन्ग्रेडियंट मिक्स करून घेऊया। इथे आता गहू पीठ, मैदा, पिठी साखर, मिल्क पावडर आणि बेकिंग सोडा मी एका भांड्यात काढून घेतलेला आहे। हे सगळं आता व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया। इथे आता मी सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्स व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेले आहेत। आता यात मी 2 टेबलस्पून मध घालत आहे। आता मध घालून झाल्यावर ह्यात आता एक 7-8 थेंबे व्हॅनिला एसेन्स घालून घ्या आणि व्हॅनिला एसेन्स घालून झाल्यावर व्यवस्थितपणे ढवळून आता यात आपण थोडं दूध घालून एक थिक बॅटर बनवून घेऊया। आता इथे मी दूध घालून व्यवस्थितपणे बॅटर बनवून घेतलेलं आहे। आता ही अशी कन्सिस्टन्सी आपली बॅटरची असली पाहिजे। मी इथे एक आता मेजरिंग कप घेतलेला आहे, म्हणजे आपला एकच साईजचे सगळे पॅनकेक तयार होतात। आता गॅसवर मी एक तवा ठेवलेला आहे, त्यावर आता फक्त 1 थेंब तेल घातलेलं आहे आणि टिश्यू पेपरने पुसून घेतलेला आहे। आता या तव्यावर आपण फक्त 1 कप बॅटर घालून घेऊया आणि त्यावर झाकण घालून घेऊया। थोड्याच वेळात असे आपले पॅनकेकला छानपैकी जाळी पडलेली आहे। आता हे सर्व बाजूने आपण परतल्याने सोडून घेऊया आणि पॅनकेक आपला परतून घेऊया। वाव, छान कलर आलेला आहे आपला पॅनकेकला। असंच आपण दुसऱ्या बाजूने पण पॅनकेक छानपैकी भाजून घेऊया। हे असे दोन्ही बाजूने व्यवस्थित पॅनकेक भाजून घ्या। आता दुसरा पॅनकेक पण आपण घालून घेऊया। असा पॅनकेक घालून घेतल्यावर त्यावर लीड ठेवा आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवा, नाहीतर आपला पॅनकेक करपू शकतो। असं स्लो ठेवल्यावर याला असा वाव छान कलर येतो। आपला गॅसची फ्लेम स्लोच ठेवली पाहिजे। हे असे मी आता व्यवस्थितपणे सगळे पॅनकेक्स तयार करून घेतले। इथे माझे सर्व पॅनकेक करून तयार आहेत। सर्वांना छान एकसारखा कलर आलेला आहे आणि या बॅटरमध्ये माझे 8 पॅनकेक करून तयार झालेले आहेत। छानपैकी जाळी पडलेली आहे आणि मऊसूत हे पॅनकेक झालेले आहेत। इथे मी आता एका भांड्यात पाणी घेतलेलं आहे आणि एका बाउलमध्ये
एक कप चॉकलेटचे तुकडे आणि त्यात एक अर्धी वाटी चॉकलेट सिरप घातलेला आहे आणि हे आता आपण डबल बॉयलरमध्ये ठेवून छानपैकी मेल्ट करून घेऊया। हे असं व्यवस्थितपणे इथे आता मी मेल्ट करून घेतलेलं आहे चॉकलेट। आता हे चॉकलेट आपलं तयार आहे पॅनकेकला लावायला। इथे आपले पॅनकेक आणि चॉकलेट मेल्टेड चॉकलेट तयार आहे। आता आपण हे व्यवस्थितपणे पॅनकेकवर लावून घेऊया। तुम्हाला इथे जास्त आवडत असल्यास जास्त चॉकलेट लावून घ्या, कमी चॉकलेट आवडत असल्यास कमी चॉकलेट लावून घ्या। आणि हे आता असं व्यवस्थितपणे लावून घेतल्यावर त्यावर आपण आता दुसरा पॅनकेक ठेवून घेऊया। आता इथे आपला डोरा केक तयार आहे। आता मी तुम्हाला हा डोरा केक कापून दाखवते। किती सॉफ्ट आणि जाळीदार डोरा केक आपला बनलेला आहे। हे बघा सॉफ्ट झालेले आहेत आणि छानपैकी याला जाळी पण पडलेली आहे। आपला रेडी आहे डोरा केक। माझे हे डोरा केक फारच छान झाले होते। तुम्ही डोरा केक मुलांना टिफिनला देऊ शकता, नाहीतर संध्याकाळच्या वेळेला सुद्धा देऊ शकता आणि फारच कमी वेळात आणि कमी साहित्यात हे डोरा केक बनवून होतात। आपल्या घरी सर्व साहित्य हे सर्वांच्या घरी उपलब्ध असतंच। तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि मुलांना खाऊ घाला, मुलांना ते फारच आवडेल। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा। धन्यवाद।